नमस्कार, स्वागत आहे माझ्या आजच्या डेली रुटीन ब्लॉगमध्ये। आजचा दिवस खूप सुंदर आणि प्रोडक्टिव्ह जाणार आहे, कारण दिवसाची सुरुवात मी केली आहे गजानन महाराजांच्या पूजेने। रोज सकाळी महाराजांची पूजा केली की मनाला एक वेगळी शांतता मिळते। कधी कधी आपण कितीही टेन्शनमध्ये असलो ना, तरी पूजा केल्यावर मन हलकं होतं। मला असं वाटतं आपण रोज देवासाठी नाही, पण किमान स्वतःच्या मनाच्या शांततेसाठी तरी पूजा करायला हवी। महाराजांचा एक सुविचार मला खूप आवडतो, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, कारण देव वेळ घेतो पण न्याय नक्की करतो। आणि खरंच जेव्हा मन शांत होतं ना, तेव्हा सगळ्या समस्या छोट्या वाटायला लागतात। आणि आता मी बनवणार आहे माझी होममेड गुलाब पावडर। खूप दिवसापासून करायचं होतं आणि फायनली केलं। मी गुलाबाच्या पाकळ्या आधी नीट क्लीन करून सुकवून ठेवल्या होत्या आणि मग मिक्सरमधून बारीक करून पावडर तयार करत आहे। गुलाब पावडरचे फायदे खूपच मस्त आहेत। स्किनला नॅचरल ग्लो येतो, टॅनिंग कमी होण्यास मदत होते, फेस पॅकमध्ये टाकलं की त्वचा फ्रेश वाटते आणि सुगंध इतका सुंदर असतो की मन सुद्धा खुश होतं। मी तर गुलाब पावडर फेस पॅकला आणि उठण्यात पण वापरते। अरे वा, आणि इतक्यात माझं मिशोवरून पार्सल आलंय। मी सांगते, पार्सल आलं की वेगळीच एक्साइटमेंट येते। या पार्सलमध्ये मी मागवलेत बाथरूम क्लीनर आणि किचन क्लीनर। तर मी हा बाथरूम क्लीनर वापरून बेसिन स्वच्छ केलंय। खरं सांगू का, बेसिन क्लीन झालं की बाथरूम इतकं फ्रेश दिसतं आणि मनाला पण समाधान मिळतं। आणि किचन क्लीनर तर रोजच्या यूजसाठी बेस्टच आहे, कारण किचन क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे। आज दिवसभर खूप काम झालं होतं, म्हणून माझ्या छोट्या मुलीने माझ्यासाठी कोल्ड कॉफी बनवली आहे। खरंच सांगते, लहान मुलं घरात असली ना, तर घर फक्त घर राहत नाही, ते घर पण बनतं। मुलगी म्हणजे घरातली लक्ष्मी असं म्हणतात, आणि ते खरं आहे। कारण मुलगी घरात असली की घरात प्रेम वाढतं, हसू वाढतं आणि आईचं मन पण हलकं होतं। आज तिने माझ्यासाठी कोल्ड कॉफी बनवली ही छोटीशी गोष्ट आहे, पण माझ्यासाठी खूप मोठी हॅपीनेस आहे। माझा आजचा दिवस असा गेला, महाराजांची पूजा, गुलाब पावडर, क्लिनिंग, पार्सल आणि शेवटी मुलीच्या हातची कोल्ड कॉफी। तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गजानन महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहो। धन्यवाद।